दंडवत प्रणाम। आपण आज मार्गशीर्ष महिना आणि महानुभाव पंथाचं तत्वज्ञान या दोन विषयांवर आपण चिंतन मंथन करणार आहोत। बंधूंनो, महानुभाव पंथामध्ये मार्गशीर्ष महिना आल्यानंतर एक विधी विधान करण्याची सध्या एक पद्धत सुरू झालेली आहे। मुळात म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या या निमित्ताने महानुभावपंथीय साधकाने एक विशिष्ट विधी करावा आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी तो विधी संपन्न झाला की त्या दिवसानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून कुठल्या स्मरणाचा विधी करू नये, अशी एक सध्या नवीन रूढी महानुभाव पंथामध्ये रुजू झालेली आहे। जे साधक ब्रह्मविद्येचा अभ्यास करतात, लीळाचरित्र वाचतात, जे सूत्रपाठ वाचतात, स्मृतिस्थळ वाचलेला आहे, वृद्धाचार वाचलेला असेल, मार्गरूढी वाचलेली असेल, त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यात मार्गशीर्ष महिन्याच्या बाबतीमध्ये श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला कुठलाही विधी विहित केलेला नाही। मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने सूत्रपाठामध्ये एकही सूत्र आलेलं नाही किंवा त्या संबंधित लीळाचरित्रामध्ये स्वामींनी कुठल्याही प्रकारचं काहीच निरूपण केलेलं नाही आहे। स्मृतिस्थळामध्ये सुद्धा याचा कुठलाच दाखला की महानुभावपंथीय साधकांनी या महिन्यामध्ये भट्टोबासांनी सांगितल्यानुसार असा विधी केला। मग हे विधी आमच्या पंथामध्ये येतात, कुठून येतात बरं? हे तर हे येतात अन्य पंथातून येतात। सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की महानुभाव साधक मोठ्या प्रमाणामध्ये अन्य विकल्पजनित ज्या क्रिया घडत असतात इतर अन्य राहाटीमध्ये, त्या अन्य राहाटीचं पूर्णच्या पूर्ण कॉपी पेस्ट सध्याच्या काळामध्ये प्रसिद्ध आहे। कॉपी पेस्ट ते विधींमध्ये सुद्धा कॉपी पेस्ट आलेला आहे। तिकडचे जे विधी आहेत ते विधी इकडे आपण कॉपी पेस्ट करतो आणि आमच्या पाचही अवतारांपैकी कुठल्या तरी अवतारांचं नाव त्या विधीला देऊन टाकतो, त्यांच्या नावे आम्ही हे करतो आहोत आणि बस सुरू होऊन जातो आपण। मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आपण महिनाभर स्मरण का करतो याचं कारण दिलं जातं, कारण की त्या महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झालेला आहे म्हणून तो महिना पवित्र आहे। मग इतर महिने अपवित्र आहेत का? आश्विन महिन्यामध्ये श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन आहे, मग तो महिना अपवित्र आहे का? त्या महिन्याचं का सेलिब्रेशन आपण करत नाही, स्मरण करत नाही महिनाभर? भाद्रपद महिन्यामध्ये आमच्या स्वामींचा अवतार झालेला आहे, मग त्या महिन्याला आपण का स्मरणाच्या माध्यमातून सेलिब्रेट करत नाही का बरं? त्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपण स्मरण करत नाही। फक्त श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हे दोनच महिने आपण पवित्र मानतो आणि महानुभाव तत्वज्ञानामध्ये याचा कुठेही दूरपर्यंत कुठलाच उल्लेख श्री चक्रधर स्वामींनी केलेला नाही आहे। आमचे स्वामी म्हणतात अस्थिपरी प्रकरणामध्ये स्मरणाच्या बाबतीमध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे, विकार शून्य विकल्प शून्य स्वभाव मात्र निरालंबी। हे सगळे निषेध वाक्य आहेत आणि विहित वाक्य काय आहे? देवता स्मरणे। तर हे दोषांचा त्याग आणि विधीचं जे काही स्वीकार आहे हा कवकाळपर्यंत करायचा आहे, म्हणजे कुठपर्यंत असं ठेवायचं आहे बरं? इत्यादी दोषांचा त्याग आणि नामस्मरण विधीचा स्वीकार। पुढे स्वामी म्हणतात की जो जन्मक्षेपे मरेपर्यंत तुम्हाला स्मरण करायचं आहे। आम्ही शास्त्रामध्ये सांगतो की आमच्या आचार्य भट्टोबांचं स्मरण जे होतं ते अष्टोप्रहर स्मरण आहे। हे वचनाचे प्रमाण आहेत ना, आता हे लीळेंची प्रमाण आहे, स्मृतिस्थळाचं प्रमाण आहे हे। मग मार्गशीर्ष महिन्यासाठी देता का श्रुती स्मृती मार्गरूढी वृद्धाचाराचं काही प्रमाण देता का तुम्ही? देता आलं तर बघा, मला सांगा।
म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर का हे प्रमाण मिळाले, यातल्यापैकी कशाचं प्रमाण मिळालं तर ठीक गोष्ट आहे, परंतु त्यातही तारतम्य तुम्हाला हे बघावं लागेल की श्रीमुखी असं श्री चक्रधर स्वामींनी कुठे काही सांगितलेलं नाही. आमचे स्वामी सांगतात जो जन्मक्षेपी, म्हणजे जसं आपण जन्मतो, श्वास घेतो आणि तो श्वास आपला मरेपर्यंत सुरू असतो, तशा पद्धतीने आपला जन्म म्हणजे उपदेश असेल तर उपदेशाच्या वेळेला आपल्याला जे नाम सांगितलं जातं स्मरणाचं, ते आपल्याला मरेपर्यंत स्मरण करायचं आहे. ते कुठल्याही या महिन्यात कमी करायचं आहे, बाकीच्या महिन्यात जास्त करायचं आहे असं सांगितलेलं नाही आहे. श्री चक्रधर स्वामींनी वचनामध्ये अष्टप्रहर स्मरण जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा महानुभाव पंथाशी तसा काही संबंध नाही. आमच्यासाठी सगळे महिने सारखेच आहेत. अनुसरलेला जो व्यक्ती आहे आणि जो परमेश्वराला समर्पित झालेला जो व्यक्ती आहे, परमेश्वराचं साधन ज्या व्यक्तीने स्वीकारलेलं आहे, त्या जीवासाठी सर्व महिने सारखेच आहेत. कुठला महिना पवित्र आणि कुठला महिना अपवित्र असं तर स्वामींनी कुठेही करायला सांगितलं नाही, विकल्प शून्य सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सर्व काही येतं. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की आम्ही जोही विधी करतो त्याला कुठेतरी श्रीमुखीचं प्रमाण, स्मृतीचं प्रमाण असणं आवश्यक आहे. आणि ते नसेल तर उगाच महानुभाव साधकाने कुठल्याही विधीच्या मागे लागायचं नाही. मला अनेक काही प्रश्न येत राहतात लोकांचे की या दिवशी कुठला विधी करायचा आहे, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं सांगायचं, तर काय सांगायचं सांगा. ब्रह्मविद्येमध्ये जर का हा विषयच आलेला नाही आहे तर आम्ही कुठून हा उकरून काढलाय विषय. आणि हे लक्षात घ्या अजून की तुम्ही सर्वजण सोशल मीडिया वापरता, थोडं यूट्यूबकडे जा आणि यूट्यूबला मार्गशीर्ष महिना किंवा त्याचं महत्त्व याबद्दल सर्च करून बघा. आता व्हिडिओ ऐकला ना तुम्ही की ते सर्च करून बघाच. आणि मग बघा तिथे कोणाचे विधी येतात. सगळे अन्य लोकांचे विधी त्याच्यामध्ये येतात, अन्य लोकांचेच व्हिडिओ सगळे त्याच्यामध्ये येतात. ते लोक मार्गशीर्ष महिन्याला महत्त्वाचं मानतात आणि त्या निमित्ताने काही ना काही विधी ते करत असतात. ते करत असतील त्याला आपण कुठल्याही प्रकारचं काही नाव दोष त्यांना ठेवत नाही. परंतु महानुभाव पंथ हा मुळातच कर्मकांड, कर्म धर्म विधी विखो परित्यजून या धर्मात प्रवेश करणारा हा महानुभाव साधक आहे. आणि म्हणून तुम्ही जेही कार्य करता, जेही विधी करता त्याची थोडी पडताळणी ब्रह्मविद्याशास्त्रात करा ना. तुम्ही याला त्याला विचारत राहता, सूत्रपाठ वाचा, त्यासाठी सूत्रपाठ पाठ करा, त्याचे अर्थ पाठ करा. हे संदेह तुमच्या मनामध्ये राहणार नाहीत काही. आणि आपल्याला जेही विधी करायचे ते स्वामी सांगतात, येत आदिन वैजे येथुनी म्हणितले कीजे. आपण काय करतो, येथुनी म्हणितले काय करतो, आपण काहीच करत नाही. उगाचच कर्मकांड आणि इकडून तिकडून जमा केलेले विधी आपल्या पंथाचे विधी म्हणून आपण ते करत राहतो. त्याचं कुठेतरी महानुभाव साधकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. खूप भेसळ आपल्या पंथामध्ये झालेली आहे. अन्यथा गोष्टी ज्ञान म्हणून त्या पालन केल्या जात आहेत, नको नको त्या शांत्या केल्या जात आहेत. काय काय एक एक नवीन आलेलं आहे. आता महिनाभर जीव तोडून तुम्ही स्मरण करणार आहात आणि तो मार्गशीर्ष महिना संपला की त्या दिवशी एक मस्तपैकी उपहार करायचं, जेवायचं, दुसऱ्या दिवसापासून परत शून्य स्मरण आपलं चालू होतं. काही स्मरण नाही, काय नाही. ते 11 महिने आपण स्मरण करत नाही. हा महिना आला की परत तुटून पडायचं. कुठेतरी चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाला बसतोय का विधी? कुठल्या तरी वचनात आहे का, लीळेत आहे का, स्मृतीत आहे? कशातच आलेलं नाही. का आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहोत? आम्हाला 12ही महिने अष्टोप्रहर स्मरण देवाने करायला सांगितलंय, 24 तास. तुम्हाला
जेवढं जमतं तेवढं करा. 24 तास स्मरण करा, 20 तास करा, 10 तास करा, 5 तास करा, परंतु रोज सारखं स्मरण आपलं झालं पाहिजे. रोजच्या स्मरणामध्ये कमतरता नको. अधिक समजा स्मरण झालं तर ठीक आहे, पण ते कुठल्याही निमित्त, कुठल्याही महिन्याचं, दिवसाचं निमित्त म्हणून नव्हे, तर ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून ते नामस्मरण आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून अमकाच विधी करा, तमकाच विधी करा, हे विधी भावातीत अनुष्ठान सांगितलं. कर्मराटीचे विधी, कर्मराटीचे भाव आम्हाला चालत नाहीत. हे जे अनुष्ठान हे आहे ते यथार्थ अनुष्ठान आहे. श्रीमुखीच्या वचनावर चालणारा आमचा अनुष्ठान आहे. म्हणून सर्वच महानुभाव साधकांनी, खास करून उपदेशी लोकांनी यावर निश्चितपणे विचार करा आणि योग्य आणि यथार्थ तीच क्रिया करा. कारण की प्रमाणशून्य विधी जे आहेत ते गोसावी यांच्या लेखी न लगे. दंडवत प्रणाम.